नवरात्राच्या पवित्र पावन कालखंडामध्ये आई रानूबाईच्या दरबारामध्ये संपन्न होत असणारा हा उत्सव, नवरात्रीला फार वेगळं महत्त्व आहे, फार वेगळं महत्त्व आहे. लोक म्हणतात आता नवरात्र लागून राहिलं, पण नवरात्राला बरेच जण फक्त उपवास म्हणून पाहतात. आणि आता 100 पैकी 70 ते 80% उपवास म्हणजे शाब्दाना भगर खाणंच आहे. उपवास शब्दाचा अर्थ होतो उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. आईच्या जवळ राहणे हा उपवास आहे. मग तुम्ही म्हणसाल मग आपण आईच्या जवळच आहो ना. आणि पांगरीकरांचे मी स्तुती करायची नाही बरं मला, पण पांगरीकरांनी बाकी काय केलं नाही केलं माहीत नाही. मंदिरं कोणतेच साधे ठेवले, सगळी मंदिरं यांची चांगली झालेली आहे. मला वाटते मी या गावातल्या प्रत्येक मंदिरात आलो, कीर्तनासाठी आलो, प्रत्येक ठिकाणी आलो. मला वाटते मी 22मध्ये इथं आलो होतो आणि तेव्हा काही विशेष नव्हतं. आणि आता 22मध्ये आल्यानंतर सगळंच झालं. म्हणजे 2 वर्षात 24मध्ये आले. हां 24मध्ये आलो. हो, 2 वर्षातच झालं ना सगळं. आता 2 वर्षात इतक्या लवकर हे होऊ शकते का? आमच्याकडं तर मंदिरं बांधायला खूप वेळ लागतो. आणि तुमचं एक छोट्याशा गावातनी तुम्ही इतकी चांगली. आता मग लोक म्हणतील मंदिरं बांधली म्हणजे फार काय मोठं काम केलं, असाही प्रश्न आहे ना. पण एक गोष्ट सांगतो, आमची मठ आणि मंदिरं हे धंदा करणारे सोडून द्या, पण आमची मठ आणि मंदिरं जी आहे ना ती संस्काराची केंद्र आहे. आणि अजून एक वाक्य बोलतो, पटलं तर बघा. सरकार जे आहे ना, सरकार संस्कार देऊ शकत नाही. संस्कार जर पाहिजे असेल तर त्याच्याकरता सत्संग आणि अध्यात्माचीच गरज आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये मोठी विचित्र परिस्थिती आहे. रोज बातम्या पाहिलं की महाराष्ट्र हादरला. कशाने हादरून राहिला? आम्ही नवरात्राचा उत्सवही साजरा करून राहिलो आणि मातृशक्तीवर अत्याचारही करून राहिलो. आई कृपा करत नाही. थोडं काळजीपूर्वक, आणि तुम्हाला आता माहीत पडलं, मी काही नवीन नाही राहिलो तुमच्यासाठी, थोडं काळजीपूर्वक ऐका. आई, देव किंवा देवी याच्यामध्ये आपल्या दृष्टीनं फरक आहे. कारण की आपल्याला तो चष्मा लागलेला आहे. देव म्हणजे माणूस आणि देवी म्हणजे बाई. देव म्हणजे माणूस आणि देवी म्हणजे बाई, असं नाही आहे. देव म्हणजे दिव्यता आणि देवी म्हणजे दिव्यतेचा अर्थ होतो प्रकाशित करणे, उजाला देणं. आपल्याला जी शक्ती प्रकाशित करते ती देवी आहे. आपल्याला जी शक्ती. आणि तुम्ही आध्यात्मिक जीवन जगणारी लोक आहे. मराठवाड्यामध्ये वारकरी संप्रदाय सोडून बाकी साधना केली जात नाही. आणि आध्यात्मिक साधनेमध्ये 3 शब्द फार महत्त्वाचे आहे. एक शक्ती, एक भक्ती आणि एक शांती. आणि हे तीनही देवीचे स्वरूप आहे. हे तीनही देवीचे स्वरूप आहे. मी खिशातलं सांगत नाही तुम्हाला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेनं तलवारीच्या रूपामध्ये शक्ती दिली ना, तेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. भवानीचे उपकार आहे आपल्या महाराष्ट्रावर, उपकार आहे भवानीचे. जेव्हा सीता जी शांती आहे, ती शांती जोपर्यंत अयोध्येमध्ये होती तोपर्यंत अयोध्येमध्ये आनंद आहे. आणि शांती जेव्हा बाहेर वनवासाला निघून गेली, अयोध्येमधला आनंद टिकला नाही. अयोध्येमधला आनंद टिकला नाही. आपण कितीही सत्ता प्राप्त करा, कितीही संपत्ती प्राप्त करा, कितीही गुण प्राप्त करा, कला प्राप्त करा, एक शक्ती आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि दिव्यता म्हणजे वेगळी नसते. तुम्हाला कदाचित माहीत आहे की नाही मला माहीत नाही, आज मेडिकल सायन्ससुद्धा या गोष्टीला दुजोरा देते. तुम्हाला माहीत असेल, आपलं सगळ्यात मोठं कार्य हृदय करते. हृदय, लोक म्हणतात बंद पडलं का रे,
हृदय बंद पडलं म्हणजे माणूस राहते का? हृदय बंद पडलं म्हणजे माणूस गेला. पण त्या हृदयाला धडकायला जे लावते ते काय माहीत आहे? हृदयापाशी एक ग्रंथी आहे, त्याला वैद्यकीय भाषेमध्ये नॉड म्हणतात. त्याला वैद्यकीय भाषेमध्ये नॉड म्हणतात. आणि तो जो नॉड आहे, हृदयापाशी ग्रंथी, त्या हृदयाला धडकण्याकरता ती ग्रंथी ऊर्जा देते. ती ऊर्जा म्हणजे देवी आहे. ज्ञानेश्वरी बघा किती प्रासंगिक आहे. ज्ञानोबारायांनी राम सुद्धा त्याच शक्तीला म्हटलेला आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामो. त्या हृदयामध्ये राम आहे याचा अर्थ ऊर्जा आहे, शक्ती आहे. ती शक्ती आहे. आणि मला भारतीय संस्कृतीचा, भारतीय परंपरेचा फार मोठा स्वाभिमान आहे. फार मोठा स्वाभिमान आहे. हे जगातनी जे म्हणतात ना की भारतानं सुधारायला पाहिजे, त्यांनी शहाणपणा भारताला नका शिकवू. आणि जे आध्यात्मिक विचारानं प्रेरित आहे ना, त्यांना तर नक्कीच नका शिकवू. कारण की आमच्या उपनिषदानं कितीतरी हजारो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी पहिले सांगितलं मातृदेवो भव. सगळ्यात पहिले मातृदेवो भव सांगणारी ही भारतीय संस्कृती आहे. आणि तुम्ही सगळं बघा. मी फार विस्तार करू शकतो, पण माझ्या जितका वेळेत बसेल तितकं मला सांगायचं आहे. फक्त बघा, मी तुम्हाला सगळे पहिले काही शब्द सांगितले. आपण ज्या भूमीवर राहतो त्या भूमीला आपण काय म्हणतो? मातृभूमी म्हणतो. जगामध्ये एकमेव देश आहे जो स्वतःच्या देशाला माता म्हणतो. हे संस्कार आपले आहे. आपण आपल्या आईलाच आई म्हणत नाही. आपण ज्या नदीचं पाणी पितो त्या नदीला सुद्धा गंगा आई म्हणतो. आपण फक्त दूध पाजणाऱ्या आईलाच आई म्हणत नाही. ज्या गाईचं आपण दूध पितो तिला सुद्धा आपण आई म्हणतो. तिला सुद्धा आपण आई म्हणतो. आणि हे काही काही लोक भारताला तत्वज्ञान शिकवतात की मातृशक्तीचा सन्मान करा, मातृशक्तीचा सन्मान करा. अजून आजच्या याच्यात सांगू, सगळ्यात जास्त जगाला शहाणपण शिकवते अमेरिका. अमेरिका शिकवते. अमेरिकेत आजपर्यंत कोणतीच बाई राष्ट्राध्यक्ष झालेली आजपर्यंत नाही. चेक करून पहा. भारतामध्ये एक पंतप्रधान बाई झाली, 2 राष्ट्रपती बाई झालेल्या आहेत. ते कशा झाल्या, काय झाल्या, हा भाग नंतरचा आहे. पण झाल्या ना? नाही झाल्या? झाल्या ना. आणि तुम्ही सगळं संत वाङ्मय सुद्धा बघा. मातृशक्ती तुम्ही आहात, कोणाचे ऐकत जाऊ नका. या महाराष्ट्रात काय भारतात शहाणपण शिकवणारे खूप झाले, ते स्वतः शहाणे नाहीत. कोण्या तृप्ती देसाईच्या मागं लागू नका. अरे मला तर कधी कधी नवल वाटते, दत्ता महाराज, स्त्री मुक्ती. कोणापासून मुक्ती? म्हणजे कोणापासून मुक्त करायचं स्त्रीला? नवऱ्यापासून, बापापासून, मुलापासून, कोणापासून मुक्त करायचं आहे? स्त्री आमच्याकरता दागिना आहे, तो आमच्याकरता महाग आहे. आणि जी महाग वस्तू असते ना त्याला सुरक्षा द्यावी लागते, म्हणून आम्ही सुरक्षा देतो. बंधनं नाही आहेत, बंधनं नाही आहेत. अजून एक व्याख्या सांगतो. स्वयं रेखित ज्या रेषा असतात, ज्याला रामायणाच्या भाषेत लक्ष्मण रेषा म्हणतात आपण, ती मर्यादा म्हणजे लज्जा आहे. याच्याकरता कोणी कायदा केलेला नाही आहे. याच्याकरता कोणी कायदा केलेला नाही आहे. हे आमच्या संस्कारानं आम्हाला शिकवलेलं आहे. आणि जे असे संस्कारानं राहतात ना त्यांना प्रथम पूज्यता आमच्या संतांनीही दिली. म्हणून तुकाराम महाराजांनी पहिले मुलाचं नाव नाही घेतलं. कोणाचं घेतलं? कुळी कन्या
महाराजांनी मला जे प्रमाण सांगायचं होतं तेच प्रमाण सांगितलं. तुकाराम महाराजांनी पहिले कोणाला धन्यता दिली? कुळी कन्या, नंतर म्हणजे पहिले मुली आहेत, नंतर काट्या आहेत. हे आमचे राऊत बाबाचे शब्द आहेत. गाथामूर्ती राऊत बाबा म्हणतात की पहिले मुलींना धन्यता. बरं, कितीतरी प्रमाण तुम्हाला सांगता येतील, कितीतरी प्रमाण. यारे यारे लहान थोर, याही प्रमाणाचा विचार करा. याती भलते नंतर तरी लेको आम्हाला छानपणा शिकवता. आणि वारकरी संप्रदायासारखा तर आजच्या काळात प्रॅक्टिकल संप्रदाय दुसरा नाही. प्रॅक्टिकल संप्रदाय दुसरा नाही. जनाबाई कोण होती माहित आहे ना तुम्हाला? तुम्ही काय दूर थोडी राहता. गंगा की आता आम्ही येऊन सांगा नानी के आगे ननी हलकी बातें होईल ना. जनाबाईचे अभंग आहेत की नाही? आहे. बरं, ती जनाबाई कोण होती? ती जनाबाई नामदेव महाराजाची दासी होती. तरीही ती अभंग कोणत्या काळात 750 वर्षापूर्वी ती अभंग करू शकते. तिला अभंग करण्याचा अधिकार होता. अजून कोणतं मान दिला पाहिजे? जनी मने ज्ञानदेवा. वारकरी संप्रदायाचे पाया रचणारे ज्ञानेश्वर महाराजाला दासी जनी असणारी दासी अभंग बोला म्हणते, चाल म्हणा म्हणते, आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा वारकरी संप्रदाय आहे. हा वारकरी संप्रदाय आहे. आणि आम्हाला लोक ज्ञान शिकवतात. स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे, स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. अरे आम्ही देवालाही आई म्हणतो आणि आम्ही संतालाही आई म्हणतो. संताची प्रमाण तुम्हाला देऊ शकतो. मी थोडंफार सोप्या सोप्या भाषेमध्ये बोलून राहिलो. आज समजेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतो. तुलसी रामायणावर बरेच लोकांनी टीका केली. ढोल गवार शूद्र पशु नारी सकल ताडना के अधिकारी, ही चौपाई आहे त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यावर बरेच लोकांनी टीका केली. आणि लोकांनी नुसती टीका केली नाही, आत्ताच्या काही दिवसाच्या पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये स्वामी प्रसाद मौर्य नावाचा जो मंत्री होता एका काळात, त्यानं रामचरितमानस रस्त्यावर जाळलं. आपला देश या सुधारणावादाच्या नावाखाली, पुरोगामीवादाच्या नावाखाली काय करतील याचा नेम नाही राहिला. आपल्याच महाराष्ट्रामध्ये साहित्याच्या दिंडीमध्ये ज्या ज्ञानेश्वरी आणि गाथेला ठेवलं जाते, तोच गाथा कोल्हापूरमध्ये जाळल्या गेला होता. तोच गाथा कोल्हापूरमध्ये जाळल्या गेला होता. आणि त्यावेळेस विधानसभेचे उपाध्यक्ष असणारे वसंतराव पुरके एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना तुकाराम महाराजांची प्रमाणं सांगत होती. आणि मीही तिथंच होतो. मी म्हटलं नुसती प्रमाणं सांगू नका, गाथा ज्यानं जाळला त्याच्यावर कारवाई करण्याचाही विचार करा. गाथा जाळला जातो, ज्ञानेश्वरीला नाव ठेवलं जाते, संतांना नाव ठेवलं जाते.
आणि प्रत्येक क्षेत्र याच्यामध्ये मागं नाही. वकील साहेब, ज्या आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी समस्त सनातन धर्माचा प्रचार केला, खंडन मंडन करून, त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये सनातन धर्माकरता भांडायला कोणी तयार नव्हतं, त्या आद्य जगद्गुरू शंकराचार्यांची आई, तिचं जेव्हा निर्वाण झालं ना, तर आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी आईला शब्द दिला होता, आई काही होईल मला माहीत नाही, मी कुठे येईल नाही येईल, पण मी तुला शब्द देतो, तुझ्या शेवटच्या यात्रेकरता मी येईल. आणि आले आद्य जगद्गुरू शंकराचार्य. पण तेव्हाच्या धर्मव्यवस्थेनं आद्य जगद्गुरू शंकराचार्याच्या आईच्या अंत्ययात्रेवर बहिष्कार टाकला होता. बहिष्कार टाकला होता. तेव्हा काय करावं लागलं माहित आहे तुम्हाला? सनातन धर्माची स्थापना करणाऱ्या, सनातन धर्मावरील संकट दूर करणाऱ्या आद्य जगद्गुरू शंकराचार्याच्या आईला नेण्याकरता कोणी नव्हतं. स्वतःच्या आईच्या शरीराचे 3 तुकडे करून त्यांनी नेले. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी इतका मोठा अधिकार दिला, आणि जे ज्ञानेश्वर महाराज फक्त वारकरी संप्रदायाची नाही, विश्वाची माऊली झाले, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आईला मारून टाकणारी व्यवस्था धर्मव्यवस्था होती. एक वाक्य बोलून जातो, धर्मांतर का होते माहीत आहे? धर्मामध्ये अंतर पडायला सुरुवात झाली की धर्मांतर होते. काही याच्यामधून आपल्याला बाहेर निघणं गरजेचं आहे. काही याच्यामधून बाहेर निघणं आपल्याला गरजेचं आहे. मला तर कधी कधी सहनशक्ती हा शब्द जो आहे ना, हा महापुरुषांकरता फार कमजोर शब्द आहे. कमजोर शब्द आहे. ज्यांनी आपल्याला गावंढळ असणाऱ्या समाजाला बंकट स्वामी महाराजांनी कृपा केली आणि भगवान बाबांनी फार मोठी क्रांती केली, त्या भगवान बाबांवर आळ घेऊन स्वतःच्या शरीराचं अंग कापायला लावणारे आपणच आहोत. कोण आहेत दुसरे? आज त्या भक्तीचा मार्ग दाखवणारे, त्या शांतीची पत्ता जो आहे तो पत्ता देणारे जे संत आहेत, ती शक्ती आपल्यामध्ये निर्माण करणारे जे संत आहेत, त्या संतांकरता आपण केलं काय? माझा विषय बघा, त्यांनी मातृशक्तीला दर्जा प्राप्त करून दिला. आणि गरज नसते दादा, गरज नसते. संत जरी नसले ना, त्यांनी कमावून ठेवलेलं मोठेपणच इतकं आहे, ते जरी नसले ना तरी त्यांना शरण जावंच लागते. या महाराष्ट्रामध्ये एका मूर्ख बाईनं, तिच्यात देवी नव्हती, जिच्यात देवी असते ते अशी मूर्खपणाचे धंदे करत नाही, त्या मूर्ख बाईनं शब्द वापरले होते, वारे वा तुमचे संत, वारे वा तुमची माऊली. रेड्याला वेद बोलायला लावला पण माणसं तसेच ठेवले. हे शब्द वापरले होते. हे शब्द वापरणारी बाई, काळ कसा बदलतो बघा, काळ बदलला आणि ती बाई एका दुसऱ्या पक्षात गेली. आणि पुण्यामध्ये माऊलीच्या दिंडीमध्ये जे लोक जातात ना, त्यांच्याकरता पोळ्या लाटल्या. याला म्हणतात अपमानाचा बदला घेणं. कुठे आहे ज्ञानेश्वर महाराज? आणि कोण सांगितलं तिला का तू पोळ्या लाट म्हणून आमच्या वारकऱ्या करता? वारे वा तुमची माऊली, उपहासानं बोलणारी त्याच माऊलीच्या भक्त्याकरता पोळ्या लाटते. याला संताची ताकद म्हणतात. ही शक्ती म्हणजे देवी आहे. सो दुर्दैव आहे, या शक्तीची जाणीव करून देण्यामध्ये आम्ही कमी पडून राहतो. ही शक्ती आमच्या जीवनात यावी, या शांतीला आमच्या जीवनामध्ये स्थान मिळावं आणि या भक्तीला आमच्या जीवनामध्ये स्थान मिळावं. आणि म्हणूनच शांती, भक्ती आणि शक्तीचं स्वरूप असणारी जी आई आहे, तिला तुकाराम महाराज धावा करतात. सगळं जग निर्माण केलं. जेने हे विश्व निर्मियले महर्षी देवा, संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे. जन्म देणारी जी असते ती आई आहे, जग निर्माण करणारी आई आहे. पण मला आज नवरात्राच्या निमित्तानं
नवरात्राच्या निमित्तानं जी मातृशक्ती आहे, जी देवी शक्ती आहे, तिचं स्वरूप समजावून सांगायचं. नवरात्र म्हणजे काय आहे माहीत आहे का? नवरात्र म्हणजे सोपा अर्थ सांगतो तुम्हाला. आता सध्या हवा नसेल तर आपण राहू शकतो का? नसेल तर. पण तरीही जेव्हा गरमी होत असते तेव्हा काय करावं लागते? एखादा पंखा घ्यावा लागते, असा म्हणजे गतिशील करावं लागते. हवा होती आहे पण तिला गतिशील करावं लागते. आपल्याला आपल्यामधल्या शक्तीचा विसर पडत चाललेला आहे. त्या शक्तीला गतिशील करण्याकरता जे दिवस असतात ना, ते दिवस म्हणजे नवरात्र. ते दिवस फक्त उपवास ते उपवास मी टीका करतो अशातला भाग नाही बरं. तप आहे ते, मी त्याच्याबद्दल आता माझ्याच्यानं नाही होत गड्या, माझ्याच्यानं नाही होत म्हणून मी माझं तसं म्हणणं नाही. पण तरीही उपवास समजून घ्या. त्या देवीचं स्वरूप आपल्याला कळावं. आणि रामायणाचा विशेष व्यासंग असल्यामुळं मी तुम्हाला रामायणाचा आधार घेऊन सांगतो. होता तुम्हाला रामायण सांगायचा योग होता, पण तो योग आणला होता, पण कदाचित व्यासपीठाला मंजूर नसावं म्हणून नाही आला. पण तरी आता या संबंधामध्ये सांगतो. तुलसी रामायणामध्ये पहिले रामाचं नाव नाही. नीट आहे का? झोपले नाही ना? नीट आहे का? मी झोपू नाही देत तुम्हाला, झोप उडवण्यासाठीच तर आलो. नीट काळजीपूर्वक आहे का? पहिला श्लोक, वर्णा नामर्थ संघानाम रसा नाम छंद सामपी मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. पहिले वाणी नंतर विनायक झालं. दुसरा श्लोक, भवानी शंकरो वंदे, म्हणजे पहिले पार्वती नंतर शंकर. आणि त्याच्यानंतरचा श्लोक आहे सीताराम गुणग्राम्य विहारिनो. आता तीन देवीचं याच्यामध्ये वर्णन आहे. पहिल्यामध्ये सरस्वती आहे, वाणी म्हणजे सरस्वती. दुसऱ्यामध्ये भवानी म्हणजे कालिका आहे. आणि सीता म्हणजे श्री लक्ष्मी. तीनही देवता आल्या. आता 3 देव आहेत मुख्य, ब्रह्मा विष्णू महेश. देवीचा अर्थ समजून घ्या बरं. हा नाही सापडणार कुठं, पुस्तकात शोधू नका. साधूच्या मस्तकातून निघून राहिला आणि पहिल्यांदा निघून राहिला रानूबाईपाशी. येता येता आता विचार करत आलो, म्हटलं कसं मांडायचं या अभंगाला. अभंग तर काल डोक्यात आला. पहिला भक्त प्रतिपाळे दिनो वत्सले विठ्ठलू कृपाळे होसी माय हा आलता. मग हा आला, म्हटलं आईला बोलवायचंच आहे ना. कोणाकोणाच्या येते अंगात, पण ते कामाचं नसते. अशी आली पाहिजे. विष्णू भगवान आणि विष्णूची शक्ती कोणती आहे? लक्ष्मी. आता याचा अर्थ बघा, विष्णू काय करतो? जगाचं पोषण करतो. पोषण करण्याकरता जी शक्ती मदत करते ना, ती शक्ती म्हणजे आई आहे. आपल्यालाही गरज आहे पोषण करण्याकरता. आम्ही ज्या समाजात राहतो, आम्ही ज्या गावात राहतो, आम्ही ज्या देशात राहतो, त्याचं शोषण नाही करायचं आहे आम्हाला, त्याचं पोषण करायचं आहे. खरंच आईविषयी जर आत्मीयता वाटत असेल, जननी जन्मभूमीच्च स्वर्गादपी गरियसी म्हणणारा हा भारत देश आहे. आणि त्याच भारत मातेची तुम्ही जर अस्वच्छता करत असाल, आईचा अपमान आहे. अपमान आहे आईचा. हे खर्रा खाऊन थुकणाऱ्याचे थोबाड रंगवले पाहिजे. कोणावर थुकता तुम्ही बरं? योग्य जागेवर तर थुका. योग्य जागेवर. प्रवास करणं अवघड झालं, खिडक्या उघड्या ठेवता येत नाही, कोण कुठून पिचकारी मारल सांगता येत नाही. त्यातल्या त्यात महाराज लोकांचे कपडे रंगीत घातलं का बोंबलाले तयार. किती अडचण आहे हो, किती अडचण आहे. काय सांगू तुम्हाला. माझ्या गावातून मी इव्हिनिंग वॉकवरून येत होतो, एका एसटीतून एक जण माझ्या अंगावरच. काय करावं सांगा ना. बुद्धी बिघडली आपली. दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. आईच्या असंख्य रूपाचं वर्णन आलेलं आहे. लज्जा रूपेण संस्थिता, अहिंसा रूपेण संस्थिता, कांती रूपेण संस्थिता, क्षमा रूपेण संस्थिता, बुद्धी रूपेण संस्थिता.
आणि आपली बुद्धी काय करून राहिली? काय करून राहिली आपली बुद्धी? आणि आज तर फार वाईट परिस्थिती आहे. त्याच्याकरता आई तू आम्हाला सद्बुद्धी दे. बुद्धी एक सद्बुद्धी असते आणि एक दुर्बुद्धी असते. आता सद्बुद्धीच्या संबंधामध्ये ज्ञानोबारायांनी फार गोड वर्णन केलं. ही दिव्य शक्ती तुम्हाला कधी प्राप्त होते माहीत आहे? कधी? तैसी दुर्लभ सद्बुद्धी जी परमात्माची अवधी की गंगेची उदधी निरंतर. सद्बुद्धी दुर्लभ आहे आणि तीच तुम्हाला देवापर्यंत पोहोचवते. आणि दुर्बुद्धी येऊच देऊ नको असं तुकोबाराय सुद्धा म्हणतात. दुर्बुद्धी ते मना तुम्ही सगळे मला प्रमाणाने आधारे देऊन राहिले. शब्द बघा ना, हे सगळे शब्द स्त्रीलिंगी आहेत. बुद्धी, शक्ती, गती. एक प्रगती आहे, एक दुर्गती आहे. तुमची बुद्धी चांगली असेल तर प्रगती आहे, दुर्बुद्धी असेल तर दुर्गती आहे. कोणती देवी आहे वेगळी? आणि आज मी हात जोडून मी सगळ्यांना विनंती करतो, फक्त पांगरीच्या निमित्तानं नाही, ते आमच्या दादाचंही रेकॉर्डिंग चालू आहे, माझ्या यूट्यूब चॅनलला कदाचित कीर्तन पडेल. सगळ्या महाराष्ट्राला विनंती आहे की आज धार्मिक उत्सवाच्या नावाखाली देवा धर्माचा देवतेचा अपमान बंद करा. क्षमा करणार नाही देवता, तुम्हाला अस्तित्व क्षमा करणार नाही. वाईट वाटते हो. आणि धर्माचं अन्न खातो आम्ही, धर्माचं अन्न खातो. ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार वाटतो आणि त्या विचाराच्या बदल्यात लोक आदर म्हणून आम्हाला खाऊ घालतात. त्याच्यामुळं वाईट वाटते की ज्या देवाकरता, ज्या धर्माकरता साधू संतांनी आयुष्य झिजवलं, त्याच देवतांची आणि त्याच धर्माची टिंगल आपणच हिंदू करून राहिलो. त्या दिवशी आदरणीय भिडे गुरुजींनी एक वक्तव्य केलं. बरेच लोक म्हणाले वादग्रस्त वक्तव्य. कोणतं वादग्रस्त आहे? काय वादग्रस्त आहे? आजचे गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव हे जे साजरं केले जाऊन राहिले, याच्यातून हिंदू समाज कमजोर होऊन राहिला, म्हणजे नामर्द होऊन राहिला. शब्द थोडेसे त्यांचे कठोर वाटले. आम्हाला आमच्या देवीपाशी गाणे कोणते वाजवावे याची अक्कल नाही, अक्कल नाही आम्हाला. आणि कोणी धर्माकरता जर कोणी बोलत असेल तर तुम्ही त्याला धर्मविरोधी ठरवता. कोणत्या काळात जगून राहिलो आम्ही. मी त्या दिवशी एक ते गरब्याचं कोणतं तरी पाहिलं, मुझे प्यार हुआ अल्लाह मियाँ. याच्यावर गरबा.
देवीचा आदर करू शकत नसेल तर जाऊ द्या, अनादर तर करू नका. किती मोठे मोठे वाद्य आणले जातात, वाद्य आणायला बंदी नाही. आवाज, गणपती विसर्जनाच्या 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये 18 लोक डीजेच्या आवाजानं मेले. अटॅक येऊन मेले. कोणते मेले? हिंदू मेले ना. मुसलमान तुमच्या दिंड्या, तुमच्या हे पाहायला येतात का? कोणाला मारून राहिले तुम्ही? आणि वरतून त्यांना म्हटलं अपनी ताकद दिखणे होणार. अबे तुमची ताकद तर खर्रा तंबाखूत गेली. तुम्हाला तर कोणी पोरगी द्यायला तयार नाही. कोणती ताकद आहे? धर्माचे ठेकेदार बनू नका, धर्म कळून घ्या. ठेकेदार बनू नका. तुमच्याच्यानं नाही होऊन राहिलं. मी स्वाभिमानानं सांगतो, आज महाराष्ट्रातला युवक जर चांगल्या मार्गावर जर असेल तो फक्त वारकरी संप्रदायामुळे आहे. फक्त वारकरी संप्रदायामुळे. आमच्या संतांनी तसे संस्कार दिले. गाणं नाचणं याच्यामध्ये वाईट नाही. आपण उत्सवप्रिय आहोत. आपलेच लोक मरून राहिले, घरातले भांडे पडून राहिले, आपल्याच लोकांना त्रास होऊन राहिला. आणि तुम्हाला त्याचं अतिरेकी देशाच्या बाहेर आहे असं काही नाही. गावातही हे अतिरेकीच आहेत. अरे अतिरेक नाही तर काय, तुम्हाला घरात स्वस्त बसता येत नाही. आणि सगळ्यात मोठे मूर्ख मायबाप आहेत. तिथे सगळ्यांना माहीत आहे की 70% याच्यातले लोक दारू पिऊन आहे. तिथं तुमच्या मुलांना जाऊ देता. तुमच्या मुलाचं भविष्य खराब करणारे तुम्हीच आहात. तुम्ही हा खराब करणारे. एकाला म्हटलं तर ते म्हणे महाराज आमचं पोरग म्हणे धर्माच्या कार्यात असतं जाते. म्या म्हटलेले का गावात सप्ते होते तर हे कीर्तनात तर कवाच नाही दिसलं बे मला. हे दिंडीत नाही दिसत, हे कीर्तनात नाही दिसत, हे डीजेतच काऊन दिसते? म्हणजे धर्म डीजेतच आहे. माझा आरोप आहे 80% युवा पिढी जी आहे ना, ती युवा पिढी त्यांची नाच गाण्याची मौज भागवण्याकरता गणपती आणि दुर्गादेवी बसवतात. काय गरज आहे आपल्याला दुसऱ्या धर्माची? ज्या मनुस्मृतीमध्ये जुगार खेळणं हे महापाप सांगितलं, आमच्या देवतांपाशी जुगार खेळला जातो. देवीन गणपती आशीर्वाद देईल तुम्हाला. लाजा नाही वाटत? कोणालाच काही वाटत नाही. आणि तुम्ही जर कोणीच काही बोलले नाही, माझी विनंती आहे, असं जर कोणी करत असेल वर्गणी देऊ नका, बिलकुल देऊ नका. तुम्ही वर्गणी देऊनही नरकाला जासाल. केले पाप देणे दिले अनुमोदन, दोहीशी पतन सारिखेशी. आणि युवा पिढी खतम होईल ही वेगळी गोष्ट, व्यसनाधीन समाज वाढेल ही वेगळी गोष्ट. त्यांना प्रत्येकाला म्हटलं पाहिजे उत्सव धार्मिक पद्धतीनं करत असाल तर करा, नाही तर काही करू नका, गरज नाही. लोकमान्य टिळकांनी याच्याकरता केले नाही सार्वजनिक गणेश उत्सव, याच्यासाठी केले नाही. काय आम्ही करून राहिलो? याच शक्तीची उपासना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यांना भवानी मातेनं तलवार दिली 65 किलोची. त्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आणि आज आपल्याला धार्मिक उत्सव साजरे करता येतात. आणि मग हे उत्सव तर चांगले केले पाहिजे. हे बुद्धी बिघडण्याचेच लक्षण आहे ना. हे दुर्बुद्धी नाही तर काय आहे? आणि असे उत्सव साजरे करावे वाटत असेल, धर्माचे जरी असले, दुर्बुद्धी आहे. आणि हे आम्हाला कळावं, तिथं देवता राहत नाही. तुमच्या घराच्या पुढं जर कोणी जुगार खेळला तर तुम्हाला घरात राहावं वाटत नाही. तिथं ती देवी बसते का? शक्य आहे का ते? माझी हात जोडून विनंती आहे महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला, हा धर्माच्या नावावर जे पाखंड आहे ना, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पाखंड परंपरा बनायला वेळ लागत नसते. कारण की या देशात बहुमतानं सगळं होते. जे सगळे करतात ती परंपरा. उद्या रस्त्यानं जर तुम्ही गेले आणि सगळ्यांना हेच दिसत असलं, तुम्ही आज 5-5, 6-6 वर्षाच्या पोरांना ते दाखवायला नेता, ते तेच शिकणार आहे आणि पुढं तेच करणार आहेत. ते याला जबाबदार कोण आहे? हे लेकरं खांद्यावर घेऊन जाणारे मायबाप.
यायले हे जे दारू पिऊन नाचतेत ना, यायले पाहाले कोणीच जाऊ नका, यायच्या अंगावर कुत्रही मुतणार नाही. विठ्ठला विठ्ठला मी थोडं कठोर बोलू, परखड बोलून राहिलो, पण मला काही घेणं देणं नाही. ज्या धर्माचं अन्न आम्ही खातो ना, ज्या देवी देवतांची उपासना करतो, त्याचा अपमान जर आपलेच करत असतील तर कशाला कोणाला नावं ठेवायची, कशाला नावं ठेवायची. बुद्धिरूपेनं पोषण करा, पोषण. धर्म वाढला पाहिजे आपल्यामुळं, आपल्यामुळं धर्म वाढला पाहिजे, आपल्यामुळं संस्कार वाढले पाहिजे, कमी नाही झाले पाहिजे. दोस्त कोणाला म्हणतात सांगू का? जो दोषाचा अस्त करतो तो दोस्त आहे, दोष वाढवतो तो दोस्त नसतो. आणि असे दोष वाढवणारे जर असतील ना, त्याच्यापेक्षा एकटं बसलेलं बरं, काही फरक पडणार नाही. आज तुम्हाला त्या हे येणारा जो काळ आहे ना, या समोरच्या काळाची भीषणता तुमच्या लक्षात येऊन नाही राहिली. आज जर आपण सावध झालो नाही ना, आपल्याला अग्नी द्यायलाही कोणी उरणार नाही. कोण उरेल? हे असे विचित्र अतिरेकीसारखे वागून राहिले, आपल्या मायबापाचं ऐकत नाही. अभिमान दादा, मला तर कमीत कमी 50 ते 60% मायबाप म्हणते, महाराज आमच्या पोराला सांगा नो. म्या म्हटलं ते तुमचंच ऐकत नाही तर माझं कसं जमत? तर तुम्ही जन्म दिला ना, मी कोण एवढा लागून गेलो? ते म्हणे आम्ही सांगू शकत नाही, आम्ही सांगू शकत नाही. अशी परिस्थिती जर येत असेल ना, संसार विफल होण्याची लक्षण आहे. अशी परिस्थिती जर येत असेल, आई जगदंबेच्या चरणी नवरात्राच्या निमित्तानं प्रार्थना आहे, आई सगळ्यांना सद्बुद्धी दे. पोषण झालं पाहिजे. दुसरा विषय, विष्णूची जी शक्ती आहे तिला लक्ष्मी म्हणतात. संपदा कशासाठी वापरली जाते? पोषण करण्याकरता. दुसरं, ब्रह्मदेवाची जी शक्ती आहे तिला सावित्री सरस्वती म्हणतात. आणि तुमच्या लक्षात असेल, सरस्वती म्हणजे वाणी. वाणी. आज आम्हाला जी शक्ती मिळालेली आहे ना, ती सरस्वती मातेनं दिलेली आहे, ती सरस्वती मातेनं दिलेली आहे. नाही तर आम्ही कसं बोलणार, कसं बोलणार? आणि संगीतामध्ये 7 स्वर असतात, सगळ्याला माहिती आहे. सा रे ग म प ध नि सा आहे ना. आता या 7 स्वराच्या माध्यमातून जो अर्थ मी सांगतो ना, ती शक्ती जर आपल्याकडं आली असेल तर समजा आई सरस्वतीनं आपल्यावर कृपा केली. आणि हे माझं नाही आहे, आमचे दादा आहेत, दादा मोरारी बापूंनी एका कथेत सांगितलं होतं, फार सुंदर आहे. मी भजनाच्या संदर्भात सारे ग म पदनीस वेगळा सांगितलेला आहे, पण आता हा वेगळ्या पद्धतीनं सांगतो. वेदामध्ये सप्तवाणीचा उल्लेख आलेला आहे. आता ती सप्तवाणी म्हणजे कोणती ऐका, फार सुंदर आहे. हे नाही भेटणार बरं कुठं. सप्तवाणी कोणती आहे? पहिला येतो सा. सा म्हणजे सारल्य देणारी वाणी, सरळ वाणी. तुकाराम महाराजांची वाणी सरळ वाणी आहे. आणि आपलं फार मोठं भाग्य आहे. मी तुम्हाला सांगितलं, आम्ही ज्ञानेश्वरीलाही आई म्हणतो. ते हे माय ज्ञानेश्वरी. गाथा हा शब्दसुद्धा स्त्रीलिंगी आहे, तीही आमची आई आहे. आणि आमची संस्कृती ज्ञानोबाराय सांगतात, वेद कोण आहे? अहितापासून काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परोती. माऊली जगा. मला एक जण म्हणे, मग आम्ही वेदच वाचतो. म्हटलं वाचता तर आला पाहिजे. इथं तर ज्ञानेश्वरीचे अक्षरच नाही समजून राहिले. वेद वाचतात आला पाहिजे. नाही, ज्ञानेश्वर महाराजांनाच सांगितलं वेद माता आहे. म्हटलं लेका असं नसते. वेद माता आहे, पण कोणाची? ज्ञानेश्वर महाराजाची. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहे ते. नाही श्रुती परोती माऊली जगा. आणि ज्ञानेश्वर महाराज कोणाची आई?
आपली आपली आई आहे ना. अरे नाथ बाबा सुद्धा आई म्हणतात ना. ज्ञानेश्वर महाराज आई आहेत. आई आहे. सगळ्या जगानं ज्ञानोबारायांना माऊली म्हटलं आई आहे. मग आईची आई आपली कोण झाली? आजी. मग वेद आपली कोण झाली? आजी झाली ना. आणि बाळाला भूक लागल्यावर दूध कोणाचं प्या लागते? आपण महाराष्ट्रामध्ये जर जन्माला आलो, आपण गाथा आणि ज्ञानेश्वरी रूपी आईलाच दूध मागितलं पाहिजे. वेदाची गरज नाही आपल्याला. तेच आपल्याकरता वेद आहे. आपल्याला कुठं समजणार आहे? आपल्या लक्षात येत नाही. अरे ही आई आपल्याला त्या शक्तीची ओळख करून देते. ही आई आपल्याला त्या भक्तीची ओळख करून देते. त्या भक्तीमध्ये ते सामर्थ्य आहे की जो वेदालाही सापडत नाही, तो भक्तीमुळं तुमच्या हातात येतो. होय भक्ती केला पैसा. तुकाराम महाराजांनी आपल्याला जाणीव करून दिली, जो परमात्मा वेदाला सापडत नाही, होय भक्ती केला. ती भक्ती म्हणजे देवी आहे. ती भक्ती म्हणजे देवी आहे. आणि हे फक्त सरळ शब्दात सांगितलेलं आहे. तुका बोले सहज वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. असलं पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कठीण गोष्ट जास्त कठीण करतो तो विद्वान असतो. कठीण गोष्ट जास्त कठीण करतो तो विद्वान असतो, आणि कठीण गोष्ट सोपी करून सांगतो तो संत असतो. पटलं का? टाळी वाजली म्हणजे पटलं. विठ्ठला विठ्ठला. विद्वत्तेला विरोध नाही बरं, पण आज गरज जी आहे ना ती सोपं करून सांगायची. आणि सोपं करून सांगणं हे सगळ्यात कठीण आहे. कठीण सांगणं कठीण नाही आहे. कठीण सांगणं कठीण नाही आहे. कठीण सोपं करून सांगणं हे सगळ्यात कठीण आहे. आणि मी जे सांगितलं हे समजणंही बरंच कठीण आहे. मी भगवानगडाच्या जिल्ह्यातले आहे म्हणून कठीण सांगून राहिलो. ही भूमी बंकट स्वामी महाराजांची आहे, भगवान बाबांची आहे. इथं नाही सांगायचं तर कुठं सांगायचं? आमच्याकडं तर पंचतालच आहे. नीट आहे का? दुसरं, स शब्दाचा अर्थ स म्हणजे समानतेची शिकवण देणारी वाणी. आणि हा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून 18 पगड जाती एकत्र केल्या तो वारकरी संप्रदाय. भेदाभेद भ्रम अमंगळ हे सांगितलं तो वारकरी संप्रदाय आहे. एक गोष्ट अजून सांगतो, आपली वाणी समाज जोडण्याकरता आहे, समाज विभागण्याकरता नाही. आणि आरक्षणासाठी कीर्तन जर होत असेल तर हे वारकरी संप्रदायाचं दुर्दैव आहे. मी टीका करत नाही, तो वेगळा विषय आहे. त्याचं क्षेत्र वेगळं आहे. त्याचं क्षेत्र वेगळं आहे. आज आपल्याला समाज जोडायचा आहे. हिंदू धर्म जाती पाती भाषा याच्यामध्ये विभाजित होऊन राहिला. म्हणूनही आपण एकत्र जर येऊ शकलो नाही ना, येत्या 50 ते 100 वर्षात हिंदू अल्पसंख्य झाल्याशिवाय राहणार नाही.
एवढी मोठी संस्कृती आपल्यापाशी आहे. किती वर्ष झाले याचा नेम नाही. या सनातन म्हणजे कशाला म्हणतात? जे मागही होतं, आताही आहे, समोरही राहणार आहे, त्याला सनातन म्हणतात. त्याला सनातन म्हणतात ना. म्हणजे याचं बूड पाहता नाही आलं ना आपल्याला. पण आपलं एकही राष्ट्र अजून नाही. आणि 1500 वर्षापूर्वीचा इस्लाम वर्ष आहे. 58 राष्ट्र त्यांची आहे. 1500 वर्षापूर्वीचा आहे. 58 राष्ट्र त्यांचीवाली आहे. आपलं काय आहे? आणि आपण अजूनही सावध झालेलो नाही. आपलं जीवन जर चांगलं बनावं आणि भविष्य जर चांगलं असावं, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगल्या माणसाला त्रास होत नाही. नीट आहे का? चांगल्या लोक म्हणतात मग महाराज तुम्ही नाही का आमच्यासोबत? आम्हाला काही होत नाही. ज्या काळामध्ये 3 शाया या महाराष्ट्रावर आक्रमण करत होत्या, त्याही काळामध्ये वारकरी संप्रदायाची कीर्तनं चालत होती. कोणाच्या बापाची ताकद नाही का ज्याचा आराध्य पांडुरंग परमात्मा आहे, त्याचं रक्षण करण्याकरता पांडुरंग रूपी आई उभी आहे. त्याही काळामध्ये कोणी कीर्तनं बंद करू शकलो नाही. पण आम्ही घरात बसून कीर्तन करू, आम्ही घरात बसून भजन करू. तुम्हाला सावध करण्याकरता कोण आहे? आणि सावध करणारे आपले शब्द जर समाजाला विभाजित करण्याकरता वाटत असतील, मग कुंपणच जर शेत खात असेल तर कोण संरक्षण करायचं? चांगल्या चांगल्या लोकाला अक्कल नाही. चांगले लोक. उद्या एखादा माझी क्लिप व्हायरल झाली तर म्हणेल का एवढ्या लहान पोरांना आम्हाला शहाणपण शिकवावं का? पण आता तुम्ही चांगदेव बनले तर मग मुक्ताबाईला सांगावंच लागेल ना. तुम्ही जर चांगदेव बनत असाल, अहंकारी होत असाल, तर मुक्ताबाईला सांगावंच लागेल ना. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, वाणीला हिंदीत वाक्य बोलतो, वाणी को जो बांटते हैं ना वो समाज निर्माण करते हैं, और वाणी को जो बेचते हैं ना वो समाज का विघटन करते हैं. वाणी विकण्याकरता नाही. मला बरेच लोक म्हणतात महाराज या कार्यक्रमाचं तुम्ही बोला. माझं क्षेत्र नाही. आमचं भाग्य आहे की पांडुरंगानं, ज्ञानोबारायानं, तुकोबारायानं, भगवान बाबानं आम्हाला आमचे शब्द फक्त कथा आणि कीर्तनाकरता वापरायला शिकवले. आमचं भाग्य आहे. असंच काहीतरी कार्यक्रम करत फिरलो असतो तर कोण घरी राहते? आम्हाला समाज जोडवायचा आहे. कारण की आमच्या ज्ञानोबारायांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे, मेळविली मांदी वैष्णवाची. कुठं जातपात कोण पाहिली? बंकट स्वामी महाराजांनी भगवान बाबाची जात नाही पाहिली. त्यांच्यापासून तर शिका ना. भगवान बाबांनी भीमसिंग महाराजांची जात नाही पाहिली. आम्ही फार विचित्र परिस्थितीमध्ये जगून राहिलो आणि आम्ही सगळंच ऐकतो. कारण की कीर्तनाच्या नावाखाली भाविक भाबडा समाज एकत्रित येतो आणि त्यांना आपल्याला काहीही सांगता येते. महाराष्ट्रामध्ये तो दिवस दूर नाही की जेव्हा राजकीय सभांसाठी सुद्धा कीर्तन आयोजित केले जातील. आणि आम्हाला तर काय आहे, पाकिट भेटले तर मग खाली थोडी राहायचं आहे. चालू द्या. मी टीका करण्यासाठी बोलत नाही बरं. मला काही घेणं देणं नाही. मला स्वाभिमान आहे त्या गोष्टीचा की मी माझ्या आयुष्यामधला काळ याच्याकरता वाया घालवला नाही. त्या सरस्वतीनं कृपा केली तेव्हा करेल. म्हणजे समानता निर्माण करणारी वाणी, ती म्हणजे आईची कृपा आहे. आणि धाव घाली आई आता पाहतेस काही. आता काय जीव घ्यायला लावतं का एकमेकांना? लोकांचे जीव घ्यायला लावतं का? गावागावामध्ये भांडणं होऊन राहिले, गावागावामध्ये वाद निर्माण होऊन राहिले. गुणागोविंदानं नांदणारे लोक जे होते ते चुकीच्या लोकांच्या मागं लागून एकमेकाची डोकं फोडण्याकरता प्रयत्न करून राहिले. आणि तू कधीपर्यंत पाहतो? मग तू नसल येऊ शकत तर तुझ्या माध्यमातून तू ज्यांच्यावर वाणीची कृपा केली त्यांना तर समजावून सांग. आता तेही जर मग विभाजित करत असेल तर मग आम्ही काय करावं? धाव घाली आई आता पाहतेस काही.
सप्तवाणी. पहिली आहे सा म्हणजे सरळ वाणी, सा म्हणजे समानता निर्माण करणारी वाणी. दुसरा शब्द आहे रे. रे म्हणजे रहमत, कृपा करणारी वाणी. आणि कृपा केल्यानंतरच हे होते ना. कृपा केली या संता जनी, जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहे. कृपा केली संत जनी, संत रूपी आईनं आमच्यावर कृपा केली. काय झालं? अलंकारिली वाणी. आणि त्या अलंकारिलेल्या वाणीनं 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी प्रगट झाली. आजही तोड नाही. 450 वर्षापूर्वी त्या वाणीनं कृपा केली तुकाराम महाराजांवर. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा निर्माण झाला. आजही त्या शब्दांना तोड. हे शब्द माणसाचे नाही बरं, त्या शक्तीनं, भक्तीनं, शांतीनं पाठवलेले शब्द आहे. म्हणून त्या शब्दांना महत्त्व आहे. आज दुर्दैव आहे आमचं की इतके चांगले शब्द आमच्याकडं असताना सुद्धा आम्हाला कोणीतरी चुकीच्या माणसानं निर्माण केलेल्या गाण्यांचा आश्रय घ्यावा लागतो. हे आमचं दुर्दैव आहे. जिचं दूध कधीच आटत नाही. 750 वर्षापासून ज्ञानोबारायांचं दूध आटलं नाही, 450 वर्षापासून तुकोबारायांचं दूध आटलं नाही. तरीही आम्हाला जर्सी गाईचं दूध जर आवडत असेल तर आम्ही कपाळ करंटे आहोत. आम्ही कपाळ करंटे आहोत. काय आवडते आम्हाला? हा त्याच वाणीचा प्रभाव आहे. आमच्या वाणीवर अशी कृपा झाली पाहिजे. आणि कृपापूर्ण जी वाणी असते ते म्हणजे रे. रेहमत शब्द जो आहे तो हिंदीमधला. सा रे ग. ग म्हणजे गंभीर वाणी. तुम्ही कशा करता ऐकले आहे? कशा करता बसले? गंभीर होऊ नका बरं. गंभीर रिटायर झाला. गंभीर होऊ नका. पण संतांची वाणी किती धीर गंभीर आहे. समुद्राचे 7 लक्षण सांगितलेले आहे, त्याच्यामधलं एक लक्षण आहे गंभीर. हे शब्द किती गंभीर आहे. म्हणून 750 वर्षापासून काम करून राहिले. भागवताचे शब्द आताही काम करून राहिले. आणि हे फक्त आईच्या माध्यमातून होते. वाणी म्हणजे आई आहे. अजून एक वाक्य सांगतो बघा. मातृशक्तीमध्येच गर्भ निर्माण करण्याची ताकद आहे. हे जर माणसाचं शरीर आहे ना, त्याच्यातून गर्भ निर्माण होत नाही. झाला तर गर्व निर्माण होतो. गर्भ निर्माण होत नाही. म्हणून प्रत्येक देवतेच्या संबंधामध्ये मातृशक्तीचंच वर्णन आलेलं आहे. मी कितीतरी विस्तार करू शकतो याचा, मला थोडंसं अभंगाचंही या दृष्टीनं चिंतन करायचं आहे. सा म्हणजे समान वाणी, सारल्य वाणी. रे म्हणजे रहमतपूर्ण, कृपा निर्माण करणारी वाणी. तिसरा शब्द आहे सारे ग. ग म्हणजे गंभीर वाणी. समोर मध्यम मार्ग दाखवणारी वाणी. सौम्यही नाही, उग्रही नाही. खूप सौम्य असलं तर लोक गबाळ्या समजते. खूप सौम्य, तुम्ही एकदम साधं वाफून पहा. असं नाही, माणसानं वजनातच राहिलं पाहिजे, पण एकदम असंही नाही. जिथे बरगड्या तुटून राहिल्या तरी हे छाता काढून राहिला बाहेर, असंही नाही. आणि तुम्ही बघा ज्ञानेश्वरी बघा. ज्ञानेश्वरी तुम्हाला काय सांगते माहीत आहे? जागणे जरी जाहले तरी ते व्हावे मितले. हा मध्यम मार्ग आहे. जास्त जागू नका. मला अजूनही विनंती करायची आहे, लोक कशाचा अभिमान करल काही सांगता येत नाही हो. बरं, दुसरं कशाला, माझ्या आईचंच सांगतो. माझ्या आईनं का नाही नवरात्राचे उपवास फक्त चहा पिऊन केले. कमीत कमी 15 वर्ष केले. फायदा काय झाला माहीत आहे? शुगर निघाली.
क्लिअर सांगितलं डॉक्टरनं की तुमची प्रकृती त्याला अनुकूल नव्हती. तुम्हाला ही जी शुगर झालेली आहे ती कशामुळं झाली? त्या उपवास केल्यामुळं झाली. आता मला एक गोष्ट सांगा, हे कलियुग आहे, शास्त्रामध्ये वर्णन आहे, कलियुगामध्ये शरीर जे आहे ना ते अन्नमय कोश आहे आणि आपण किती वेगळे आहो. मला एक जण म्हणे, महाराज ते आमचे महाराज पाहिले का? म्हटलं मी आता लय महाराज पाहिले राजा. आता नाही म्हणे, त्यांचं विशेष आहे काय? अन्न खात नाही, अन्न खात नाही. चांगली गोष्ट आहे. आता असं होऊ शकते का? अन्न न खाता कोणी जिवंत राहू शकते का? म्हटलं काहीच खात नाही. नाही, बदाम काजू खाते म्हणे. अन्न खात नाही, बदाम काजू खाते, याच्यात तप आहे. आणि आम्ही हो हो महाराज महाराज. बरं, त्याला ज्ञानेश्वरीची गाथेची एकही ओवी येत नाही. त्याला ज्ञानेश्वरीची एकही ओवी येत नाही, गाथेतला एकही अभंग येत नाही. पण मी टीका करतो अशातलं समजू नका बरं. मी टीका करतो हा भाग समजू नका. आपण कशाच्या मागं धावतो? आम्हाला ज्ञानानं हुशार करणारे पाहिजे का असे पाहिजे? ते आमचे शास्त्री बाबा सांगतात, नामदेव महाराज शास्त्री. एकानं सांगितलं म्हणे, आमच्या गुरुनं हवा भरली टायरमध्ये. आता त्याची तर लय दुकान आहे, टायरमध्ये हवा भरायची. म्हणजे हवा भरणारे गुरु. आणि हवा कवा निष्ठून जाईन काही सांगता येते का? फुग्यातली हवा गेली, फुगा गेला. फुग्याचं थोडी सांगून राहिलो. अशा हवा भरणारे सापडले, तुमची तो हवा भरून दिली, थोडा वेळ उडता येते, हवा निघाली तर तुम्ही दिसत नाही, तो गुरुही दिसत नाही. आणि जेव्हा दिसते तेव्हा जेलमध्ये असते. कोणाच्याही मागं लागू नका. अजून एक वाक्य सांगतो. महाराष्ट्रामध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे, जे खरंच संत असतील, तुमची पूर्ण श्रद्धा असेल ठीक आहे, पण आता सगळे कीर्तनकार कथाकार यांना संत मानण्याच्या भानगडीत पडू नका. फसगत होते. तुमच्याच इकडलं लय प्रकरण गाजलं एक.